हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले की सर्वांच्याच आवडीची भाजी म्हणजे मटर पनीर। आज आपण हीच रेस्टॉरंटपेक्षाही मस्त खमंग अशी मटर पनीर घरीच बनवणार आहे, तेही अगदी मोजक्याच साहित्यामध्ये। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपलं साहित्य या ठिकाणी बघायचे। 2 कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे, 3 टोमॅटो घेतलेले आहेत। जर टोमॅटो कच्चे असतील तर तुम्ही 2 घेतले तरी सुद्धा चालेल, पण 3 टोमॅटोमुळे आपली पनीरची जी भाजी आहे ती चवीला अतिशय सुंदर होते। पण जर टोमॅटो कच्चे असतील तर मग मात्र तुम्ही ते 2च घ्यायचे आहेत। जर तुमच्याकडे असेच तयार टोमॅटो असतील तर मग ते 3 घेतले तरी सुद्धा चालेल, काहीच हरकत नाहीये। त्याचबरोबर आपण यामध्ये आलं, लसूण, 1 हिरवी मिरची, 2 चमचे मगज आणि त्याचबरोबर थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या वापरणार आहे। पण कोथिंबीरच्या काड्या घेताना अगदी थोड्याशाच घ्यायच्यात, ज्यामुळे आपल्या भाजीला चव आणि रंग खूप छान येईल। जर कोथिंबीरच्या काड्या जास्त झाल्या तर भाजी कडवट होणार आहे, म्हणून अगदी थोड्याशा घ्यायच्यात। सर्वात अगोदर कढईमध्ये तेल तापवून घ्यायचे आणि त्यामध्ये आपला कांदा शिजवून घ्यायचा। कांद्याला शिजायला जास्त वेळ लागत नाहीये, अगदी 2 ते 3 मिनिटातच कांदा शिजून तयार होतो। कांदा थोडासा गोल्डन कलरचा झाला की मग तो कांदा शिजलाय असं आपण समजून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता आता कांदा थोडासा रंग बदललेला आहे, शिजत आलेला आहे, बरोबर ना। कांदा घालणं खूप गरजेचं आहे, भाजून घेणं गरजेचं आहे। जर समजा तुम्हाला जर कांदा लसूण विरहित ही भाजी बनवायची असेल तर मग मात्र तुम्ही या ठिकाणी थोडासा दुधी भोपळा जो आहे ना तो घातला तरी सुद्धा चालेल, त्यामुळे ग्रेव्हीला कन्सिस्टन्सी ही छान येते आणि त्याचबरोबर त्याची चवही छान लागते। ठीक आहे, आता या कांद्यामध्येच मी आलं, लसूण आणि हिरवी मिरची हे सगळं छान परतवून घेतलेलं आहे। आता हे सगळं परतवून झालं की मग आपण टोमॅटो घालून घ्यायचे। टोमॅटो ही छान शिजवून घ्यायचे। थोडक्यात काय, आपण जी ग्रेव्ही बनवणार आहे त्या ग्रेव्हीसाठीची जी प्युरी आहे ती बनवण्यासाठी आपण हे सर्व कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, मिरची हे सगळं छान शिजवून घ्यायचे, ज्यामुळे आपल्या भाजीला चवही छान येते। शिवाय कच्चेपणामुळे त्याचा जो उग्र वास आहे ना तो कमी होतो। आता आपण जर शिजवून घेतले नसते, कच्चे घेतले असते तर त्याचा उग्र वास येतो, म्हणून मग आपण ते सगळं शिजवून घ्यायचे आणि थंड व्हायला ठेवू द्यायचे। सगळ्या भाज्या आपल्या थंड होत आहेत तोपर्यंत पनीर कट करून आपण ते तळून घेणार आहे। जर तुम्हाला पनीर असंच कच्चं घालायचं असेल तर तुम्ही ते घालू शकता, पण तळून घातलेल्या पनीरची चव वेगळीच नेक्स्ट लेवलची असते, म्हणून मग पनीर नेहमी तळूनच वापरायचं आहे। पनीरचे तुकडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठे किंवा लहान करू शकता। तुम्हाला पनीर खाण्याचे फायदे माहिती आहेत? पनीर आपल्या शरीरासाठी भरपूर मुबलक प्रमाणामध्ये प्रोटीन्स आणि कॅल्शियमचा पुरवठा करतं, म्हणून आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा तरी पनीर खाल्लं पाहिजे। ठीक आहे, सर्वात अगोदर पनीर तळण्याच्या अगोदर एका भांड्यामध्ये मीठ आणि पाणी घालून घ्यायचे। तुम्हाला हवं तर थोडासा हिंगही घालून घेऊ शकता, पण मी घातलेला नाहीये, तुम्हाला हवं तर घालून घ्यायचं। आणि त्यामध्ये आपण हे तळून घेतलेलं पनीर घालायचं। पनीर तळून घेत असताना गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा आहे। गॅस ना फास्ट करायचा आहे ना बारीक करायचा आहे। तर जर तुम्ही गॅस बारीक करून ठेवला तर पनीर आपलं तेल ॲब्झॉर्ब करेल, खूप जास्त तेलकट होईल, म्हणून मग गॅस बारीक करायचा नाही आहे। आणि जर तुम्ही गॅस फास्ट केला तर मग पनीर आपलं करपणार आहे, म्हणून मग मध्यम आचेवरच आपण हे सगळं पनीर छान फ्राय करून घ्यायचे। पनीर फ्राय करून झालं म्हणजे फक्त थोडंसं गोल्डन होईपर्यंतच फ्राय करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता की आपलं पनीर मस्त झालेलं आहे। ते आपण आता या थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचे आणि आता माझं पनीर तळून झालेलं आहे। मग मी काय केलं, दुसऱ्या बाजूला लगेचच आपलं जी भाजी आपण भाजून ठेवलेली होती ना, कांदा, टोमॅटो वगैरे हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला। आता तुम्ही मला विचाराल की मगज बीचं काय, ते आपण नंतर घालायचे, आता लगेच त्याचा वापर करायचा नाही आहे। ठीक आहे, हा मसाला बारीक करून की लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये मगजचं जी बी आहे ते बारीक करून घ्यायचं आहे। फक्त मगज न घालता त्याच्यामध्ये थोडीशी मलाई घालायची आहे, हा आहे आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट। 2 चमचे ताज्या दुधावरची जी मलाई आहे ना तीच घालून घ्यायची आहे, त्यामुळे भाजीला चवही छान येते। ज्या कढईमध्ये पनीर तळून घेतलं होतं ना त्याच कढईमध्ये मी फोडणी द्यायला घेतलेली आहे। 1 चमचाभर तेल घालून घ्यायचं, त्यामध्ये जिरं आणि हिंगाची फोडणी द्यायची आहे। त्याचबरोबर किचन किंग मसाला घातलेला आहे 2 चमचे आणि 2 चमचे यामध्ये मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे। त्याचबरोबर 1 चमचाभर बेडगी मिरची पावडर घालून घेतलेली आहे, त्यामुळे आपल्या भाजीला रंग अप्रतिम असा येतो। आणि हो, हळदही घातलेली आहे, जी माझ्याकडून दाखवताना स्किप झाली आहे, पण तुम्ही हळद नक्की घालायची, स्किप नाही करायची। ठीक आहे, आता हे सगळं परतवून झालं की यामध्ये 1 चिमूटभर साखर घालून घ्यायची, आवर्जून साखर घालायची। त्याचबरोबर कोथिंबीर घालायची आणि घरचं 1 चमचाभर मी होममेड बटर वापरलेलं आहे। तुमच्याकडे जर घरी बनवलेलं नसेल तर तुम्ही विकतचं बटर वापरलं तरी सुद्धा चालेल, पण बटर घालायचे, त्यामुळे चव छान येते आणि आपली भाजी दिसायलाही खूप सुंदर दिसते।
मसाले छान परतवून झाले की यामध्ये आपण बनवून घेतलेली जी ग्रेव्ही आहे, मसाला आहे, तो घालून घ्यायचा आहे. आणि हा मसाला जास्त घाई गडबडीमध्ये परतवून घ्यायचा नाही. मंद आचेवर गॅस करायचा आहे आणि आपला मसाला 5 ते 7 मिनिटासाठी मस्त तेल सुटेपर्यंत आपण परतवून घ्यायचा आहे. जर हा मसाला तेल सुटेपर्यंत परतवून घेतला नाही तर भाजीला तेवढी जास्त खमंग अशी चव येणार नाही आहे. म्हणून हा मसाला आवर्जून तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. व्हिडिओ जर इथपर्यंत बघत आलाय तर मग मला असं वाटतं की तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन आणि मस्त रेसिपीज आपल्या चॅनलवर येणाऱ्या सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये वाटाणा घालून घ्यायचा आहे. मी फ्रोझन मटर वापरलेला आहे, पण तो मी घरीच बनवलेला मटार आहे, त्यामुळे तो अजिबातही खराब वगैरे नाही आहे. त्यामुळे मी अगोदर शिजवूनही घेतलेलं नाही आहे. पण तुम्ही जर विकतचा फ्रोझन मटर वापरणार असाल तर मग मात्र तो तुम्ही थोडासा वेगळ्या भांड्यामध्ये पाण्यामध्ये उकळून मग तो वापरायचा आहे. ठीक आहे. मी यानंतर यामध्ये आपण जे पनीर तळून घेतलं होतं ते पनीर घालून घेतलेलं आहे मिठासहित. त्यामुळे जास्त मीठ वापरलेलं नाही आहे. मी वेगळं मीठ घातलेलं नाही आहे. मीठ आपण जे पनीरच्या पाण्यामध्ये घातलं होतं तेच मी यामध्ये मिक्स केलेलं आहे. ठीक आहे. तेवढं मीठ माझ्या भाजीसाठी इनफ होतं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ यामध्ये घालून घेऊ शकता. पुढच्या 4-5 मिनिटामध्ये मध्यम आचेवर आपण आपली भाजी उकळवून घ्यायची, जेणेकरून मटार शिजला जाईल. मटार थोडासा शिजत आला की यामध्ये आपण करून ठेवलेली मगजबीची जी पेस्ट आहे ती घालून घ्यायची. या पेस्टमध्ये आपली मलाई असल्यामुळे भाजीला रंग खूप सुंदर येतो. आमच्याकडे तर मलाई घालून केलेली भाजी खूप जास्त आवडते. तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला वरून तरी वगैरे काही एक दिलेली नाही आहे, तडका वगैरे दिलेला नाही आहे, तरीसुद्धा छान आपल्या भाजीला तरी आलेली आहे. खूप सुंदर दिसते भाजी आणि ती जेवढी छान दिसते ना तेवढी चवीलाही छान झाली होती. ठीक आहे. सर्वात शेवटी यामध्ये आपण 1 चमचाभर कसुरी मेथी घालून घ्यायची. कसुरी मेथी उकळीमध्येच घालायची आहे, फोडणीमध्ये घालायची नाही. जर ती फोडणीमध्ये घालून घेतली तर तिला कडवटपणा येतो, कडवट चव येते. म्हणून सर्वात शेवटी यामध्ये कसुरी मेथी घालायची, ज्याचा चव अप्रतिम अशी येते आणि यामुळेच आपली भाजी खूप छान लागते. शिवाय ती रेस्टॉरंटपेक्षाही भारी लागते. त्याची 2 कारणं आहेत. पहिलं म्हणजे आपण यामध्ये मलाई वापरलेला आहे आणि दुसरं म्हणजे यामध्ये आपण घातलेलं आहे कसुरी मेथी, ज्यामुळे आपली भाजी अतिशय सुंदर अशी चवीला लागते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा. धन्यवाद.